हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे, ते म्हणजे पालक पनीर। अगदी 5 मिनिटात होणारी आहे। चला तर पण आपण बघूया त्याला लागणारे साहित्य। हे मी पालक घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले आहे। हे 200 ग्राम पनीर आहे। हे जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 2 चमचे आलं लसूण मिरचीची पेस्ट। हे एवढंच साहित्य लागणार आहे पालक पनीरसाठी। एकदम सोपी आणि इझी अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे। चला तर आपण पुढे बघूया। ह्या पालकला आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। पूर्ण उकळून घ्यायचं नाही, फक्त पाणी उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पालक टाकून गॅस बंद करायचा आहे। चला तर मी आता दाखवते। आता मी ही कढई घेतलेली आहे, ह्याच्यात आपण पालक आहे ते गरम पाणी करून घेणार आहे आणि पालक याच्यामध्ये उकळून घेणार आहे। पालक बुडेल एवढं मी पाणी घेणार आहे। आणि आता गॅस चालू करते मी। गॅस चालू केलाय आणि पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून घेणार आहे। पाण्यात थोडं मीठ टाकून घेते आणि पाणी जरा उकळू देऊया। आता आपलं हे पाणी उकळतं आहे, याच्यामध्ये मी आता पालक टाकून घेते। सगळी पालक आता मी ह्याच्यात टाकून घेतली आहे। ह्याला फक्त 5 मिनिटच या गरम पाण्यात ठेवायचं आहे। अशा प्रकारे हे पालक जास्त शिजवायची नाही आहे। एवढीच पाण्यामध्ये शिजवून आपण आता गॅस बंद करत आहोत। हे बघा, ही थोडी थंड होऊ द्या, मग आपण पाण्यातून काढून घेऊया। तोपर्यंत आपण जे हे पनीर घेतलेले आहे ते पनीर आपण शॅलो फ्राय करून घेऊया। आता आपण या कढईमध्ये पनीर शॅलो फ्राय करून घेऊया। गॅस चालू करते। त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घेऊया। हे बघा, आता कढईमध्ये मी थोडंसं 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण तेल सगळीकडे पसरवते। तेल गरम झालं की आपण हे पनीर घेतलंय ते ह्याच्यात टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आता आपलं ते पनीर त्यात टाकून घेऊया। शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला पनीर। शॅलो फ्राय करताना थोडंसं चिमूटभर मीठ टाकून द्या। थोडंसं हे ब्राउन कलर येईपर्यंत आपण पनीरला शॅलो फ्राय करूया। पनीर शॅलो फ्राय होईपर्यंत आपण हे जे पालक
उकडवून घेतले ते आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया। आता हे जे पालक हे बघा छान असेल गरम पाण्यात टाकल्यावर जास्त शिजलेले नाही आहे आणि आपल्याला असंच पालक पाहिजे ते आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून त्याला ग्राइंड करून घेऊया। मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घेऊया त्याची। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे सर्व पालक। आता मी याला बारीक याची पेस्ट किंवा प्युरी तयार करून घेते। त्याच्यात पाणी टाकायचं नाही आहे, हे असंच ग्राइंड करायचं आहे मिक्सरला। हे बघा आपलं हे पालकची प्युरी तयार झालेली आहे। हे पालक पेस्ट असं आपल्याला पाहिजे, हे बारीक वाटलेलं पालक। चला आता आपण बघूया आपलं पनीर सुद्धा शॅलो फ्राय झालेला आहे, बघू शकता। आता मी गॅस बंद करते। आता आपण पालकला फोडणी टाकूया पालकची। पनीर बघा असे आपल्याला हे थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। आता याला मी एका भांड्यात काढून घेते। हे बघा आता हे पनीर मी असे शॅलो फ्राय करून काढून घेतलेले आहे। आता आपण पालक पनीर करायला सुरुवात करूया। आता ही मी कढई घेतलेली आहे, याच्यात आपण पालक पनीर तयार करूया। गॅस चालू करून घेते। जरा कढईला गरम होऊ द्या, मग आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। कढई आपली आता तापलेली आहे, आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। 2 चमचे तेल टाकले आहे, तेल तापू देऊया। मग आपण जिऱ्याची फोडणी टाकूया। तेल सुद्धा आपलं तापलं आहे, जिरे घेतले तर जिऱ्याची छान फोडणी देऊया। जिरं तडतडलं आहे, आता आपण जी पेस्ट घेतलेली आहे ही आलं लसूणची सर्व पेस्ट टाकून घेऊया त्याच्यात। तेलात परतल्याने त्याचा जो उग्र वास आहे ते निघून जातो। आलं लसूणचा जो उग्र वास होतो तो निघून जाईल, ते म्हणून मी तेलात परतते। थोडंसं 2 मिनिटं होऊ द्या। आता हे आलं लसूणची पेस्ट आपण तेलात परतून घेतली आहे। आता ह्याच्यातच आपण हे मसाले टाकणार आहोत जे मी घेतले आहेत, ते लाल तिखट, हळद, ते मी सगळं ह्याच्यात टाकून घेते। आणि मीठ सुद्धा त्याच्यात टाकून घेतले आणि छान तेलात परतून घेऊया मसाला। बघू शकता कलर किती सुंदर आला आहे। आता हे मसाला आपला परतून झालेला आहे, त्याला तेल सुटत आहे छान, बघू शकता तुम्ही। हे बघा तेल सुटायला लागलं की आपण जी प्युरी केलेली आहे पालकची ती आपण याच्यात टाकून घेऊया। थोडं भांड्यात पाणी टाकून मी याच्यात टाकून घेते। भांड्यात पाणी टाकून मी हे पाणी याच्यात टाकून घेते। तुम्हाला किती पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता।
मला एवढीच पाहिजे, त्याच्यामुळे मी थोडंच पाणी टाकलेलं आहे. तर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाकू शकता. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. हे बघा खूप सुंदर दिसतंय. आणि आपण जे शॅलो फ्राय केलेले पनीर आहे ते पनीर सुद्धा आपण ह्याच्यात टाकून घेऊया. छान हे मिक्स करूया. घरच्या घरी तुम्ही असं सोप्या पद्धतीत पालक पनीर करू शकता. हे खूप छान आणि अप्रतिम लागते. हे घरच्या घरी असं पालक पनीर केलेलं, हॉटेलमध्ये जायची गरज नाही. आणि तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर खूपच सुंदर लागतं पालक पनीर. नक्की हे तुम्ही ट्राय करून बघा. आता ह्याला आपण उकळी येऊ द्या. ह्याला छान उकळी आली की आपलं पालक पनीर खायला रेडी आहे. ह्याला आता उकळी येण्यासाठी मी ह्याला 5 मिनिटं झाकून ठेवते. चला आता आपण बघूया. आपलं छान पालक पनीर उकळी आलेली आहे आणि हे आपलं पालक पनीर खायला रेडी आहे. मी आता ह्याला एका बाउलमध्ये काढून घेते. हे बघा आपलं पालक पनीर सुंदर झालेलं आहे. आणि अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही घरच्या घरी नक्की करू शकता आणि तुम्ही करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.